देशात, अनेक राज्यात, मुंबईसारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला भिवंडीत मात्र मोठा फटका बसलाय। याचं कारण म्हणजे भाजपचे नगरसेवक नारायण चौधरी यांनी विरोधकांच्या आघाडीत जाऊन महापौरपद मिळवलं। पण हा झाला क्लायमॅक्स। त्या अगोदर भिवंडीत बरंच नाट्य घडलं। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या। महापौर पदासाठी नारायण चौधरींच्याच नावाची चर्चा सुरू होती, पण अचानक स्नेहा पाटील यांचं नाव पुढे आलं। चौधरी नाराज झाले। काँग्रेस आणि पवार गटानं सेक्युलर फ्रंट नावाची आघाडी स्थापन केली। चौधरी आणि भाजपचे आणखी 5 नगरसेवक हे सेक्युलर फ्रंटला जाऊन मिळाले। काँग्रेसनं लगेचच चौधरींच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हीप आपल्या नगरसेवकांना बजावला। त्यामुळे 48 मतं घेत चौधरींचा विजय झाला। भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला। चौधरींवर कठोर कारवाई करणार असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला। त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीप च्या विरुद्ध काम केलंय किंवा मतदान केलंय, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंय। पक्षाच्या या भूमिकेची आपल्याला कल्पना नाही असा दावा महापौरांनी केला। मी या शहराचा महापौर झालेलो आहे, आता मिरची मसाला नकोय। परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं, त्यावरती काय सांगाल? आम्हाला नाही कळत। काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये भाजपनं असंच ऑपरेशन राबवून आपला महापौर बसवला होता। त्याच पॅटर्नचा वापर करत काँग्रेस आणि पवार गटानं भिवंडीत भाजपच्या बंडखोर नेत्यालाच महापौर केलंय। सत्तेसाठी काहीही हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।